में हीरो को कोई ऐसा मिला जिससे उसने जान पहचान कर ली। धीरे धीरे हीरो ने उस आदमी से दोस्ती कर ली और अक्सर उससे मिलता रहा। हीरो ने पता लगाया कि इंसान के शरीर को स्केलेटन बनने में कितना वक्त। नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आता गोवा येथे। गोवा म्हटलं की समुद्रकिनारा तर आपल्याला दिसतोच, पण त्यासोबत बरीचशी चर्च या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, सध्या मी आहे गोव्यातील म्हापसा येथे। इथून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर मोयरा हे ठिकाण आहे। त्या ठिकाणी एक चर्च आहे, तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, त्या ठिकाणी जाण्याचं कारण हे आहे की 2022 मध्ये एक हिंदी मूवी रिलीज झाली होती। त्या मूवीचं नाव आहे दृश्यम 2। त्या मूवीबद्दल फारसं काय सांगायची गरज नाही, कारण सर्वांनीच जवळपास ही मूवी पाहिली असणार। त्या मूवीची जी क्लायमॅक्स आणि जे स्टोरी आहे सर्वांनाच आवडली होती आणि मला पण खूप आवडली। तर मित्रांनो, दृश्यम 2 मूवीमधील काही सीन मोयरा इथल्या चर्चच्या जवळ घेतलेले आहेत। ते सीन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, मोयरा इथल्या त्या चर्चकडे जाऊया। तर मित्रांनो, त्या चर्चकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, वेळ न घालवता निघूया। तर मित्रांनो, सुरुवातीला आम्ही म्हापसा बस स्टँडवर गेलो। म्हापसापासून अल्डोनाकडे जाणाऱ्या बसमध्ये आम्ही बसलो। अल्डोना हे म्हापशापासून 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि अल्डोनाकडे जात असतानाच 4 किलोमीटर अंतरावरती मोयरा हे ठिकाण आहे। आणि सकाळची वेळ असल्याने आपल्याला बसमध्ये कोणी पाहायला मिळत नाही। मी आणि माझी वाईफ आम्ही दोघेच या बसमध्ये आहोत। तर मित्रांनो, जवळपास 4 किलोमीटर प्रवास करून आम्ही मोयरा या ठिकाणी पोहोचलेलो आहे। तर रस्त्याच्या बाजूलाच एक मोठं फुटबॉल ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी काही स्टुडंट्स देखील फुटबॉल खेळताना दिसत आहेत। तर अतिशय सुंदर या ठिकाणचं व्ह्यू आहे आणि समोर आपल्याला या चर्चचं मेन गेट पाहायला मिळत आहे। सध्या हे गेट बंद दिसत आहे। तर या गेटच्या बाजूलाच एक छोटीशी पायवाट आहे। त्या पायवाटेने आता आपण आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, मूवीला जवळपास 3 वर्ष लोटली आहेत, त्यामुळे खूप सारे चेंजेस आपल्याला झालेले पाहायला मिळतील। तर या चर्च समोरच हे संपूर्ण मैदान आहे। दृश्यम 2 मूवीचा जो क्लायमॅक्स आहे तो याच ठिकाणी शूट झालेला आहे। तर चला आपण चर्चच्या दिशेने जाऊया। समोर जे ग्राउंड पाहत आहात, या ग्राउंडवर जर तुम्हाला खेळायचं असेल किंवा इथे यायचं असेल तर परमिशन घ्यावी लागते आणि गेटच्या बाहेरच एक छोटासा बोर्ड तुम्ही पाहिला असेल, त्याच्यावरती ते मेन्शन केलेलं आहे। तर मित्रांनो, दृश्यम 2 मूवीमध्ये अजय देवगन सर, अक्षय खन्ना सर आणि तब्बू मॅम खूप छान प्रकारे त्यांनी भूमिका साकारली आहे। तर मित्रांनो, हे आहे सत्तापिरो चॅपल। म्हापसापासून 4 किलोमीटर अंतरावर मोयरा या ठिकाणी हे चर्च आहे। तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर हे चर्च आहे। आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे, त्याच्यामुळे आपल्याला समोरून हे दृश्य पाहता येतं। ज्याच्याकडे ड्रोन वगैरे आहे तर त्याला आणखीनच छान व्ह्यू घेता येईल। तर मित्रांनो, मूवीमध्ये तो सीन तुम्ही पाहिलाच असेल, ज्यावेळेला अजय देवगन सर स्केलेटनची अदलाबदली करण्यासाठी एका कब्रिस्तानमध्ये जातात। तर ते याच ठिकाणी त्याची शूटिंग घेतलेली आहे। या चर्चच्या समोर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मैदान आहे आणि मूवीमध्ये या ठिकाणी आपल्याला कब्रिस्तान दाखवलेलं आहे। त्यांनी तो सेट बनवला होता। ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्णपणे मैदान आहे। तर चला मित्रांनो, ते सीन कशा प्रकारे घेतलेले आहेत ते आता आपण पाहूया।
तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता. अजय देवगण सर आणि येथे जे कब्रिस्तान असतं त्याची देखभाल करणारे जो माणूस असतो त्यांच्यासोबत बोलत असताना या ठिकाणी ते येत असतात. त्या चर्चच्या बाजूला तुम्ही एक 4 व्हीलरसुद्धा पाहू शकता. स्क्रीनशॉटमध्ये दिसत असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे तो सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर याच ठिकाणाहून अजय सर येताना आपल्याला दिसतात. स्क्रीनशॉट तुम्ही मॅच करू शकता. में हीरो को कोई ऐसा मिला जिससे उसने जान पहचान कर ली. धीरे धीरे हीरो ने उस तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथूनच तो सीन घेतलेला आहे. ती जी मागची रेड बिल्डिंग आहे ते तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. त्यांनी तो सीन वेगळ्या अँगलने घेतला होता. माझ्याकडे मोबाईल असल्या कारणानं पॉसिबल आहे तेवढं मी सीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर शूटिंगच्या वेळी या ठिकाणी एक कंपाऊंड त्यांनी बनवलं होतं आणि या चर्चसमोर कब्र असल्याचा एक सेट त्यांनी बनवला होता. ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर या चर्चसमोर आपल्याला काही दिसत नाही. तर तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. धीरे धीरे हीरो ने उस आदमी से दोस्ती कर ली और अक्सर उससे मिलता रहा. हीरो ने पता लगाया कि इंसान के शरीर को स्केलेटन बनने में कितना वक्त. तर मित्रांनो, मूवीमध्ये तो सीन तुम्ही पाहिलाच असेल. अजय सर या कब्रिस्तानमध्ये काम करणाऱ्या एका माणसासोबत ते मैत्री करतात आणि तो माणूस जो आहे तो स्केलेटन काढून एका बॅगमध्ये भरून अजय सरांना देतो आणि अजय सर ती बॅग घेऊन इथून जातात. तो सीन रात्री शूट केलेला आहे आणि खूप पाऊस पण पडत होता. तर ते सीन कुठे घेतलेले आहे ते आता आपण शोधूया. थोडंसं स्टेप्स उतरून खाली जाऊया आणि पाहूया तो सीन कुठून घेतलेला आहे. तर बहुतेक या ठिकाणाहून तो सीन घेतलेला असेल. हा जो समोरचा जो चौथरा दिसत आहे तर इथूनच तो सीन घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. तर तो सीन रात्री शूट केलेला आहे आणि पाऊस पण पडत होता. उस एहसानमंद ने अपने मददगार की मदद की और उसे उस लड़के का स्केलेटन दे दिया. किसी भी तर मित्रांनो, दृश्यम 2 मूवीमधील जेवढे पण सीन या चर्चच्या जवळपास घेतले होते तेवढे सीन आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर हे ठिकाण मापसा बस स्टँडपासून साधारण 4 किलोमीटरच्या अंतरावरती मोयरामध्ये हे चर्च आहे. अवश्य या ठिकाणी येऊ शकता कारण खूप सुंदर हे चर्च आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.